MD असतो। गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये ज्यावेळेला नॅशनल बुक ट्रस्टचा बुक फेस्ट म्हणजे पुस्तक प्रदर्शन, तर पुस्तक प्रदर्शन म्हटल्यानंतर 10 स्टॉल समोर येतात, तर 200 स्टॉल होते आणि यावर्षी 600। त्याला मिळालेले जे IAS आहेत ते कर्नल आहेत। त्या कर्नल मलिकाची भेट झाल्यानंतर असं लक्षात आलं की सैन्यामध्ये जे मिळेल त्याचं सोनं करण्याची सवय लावलेली असते। या आमच्या मलिकाने या NBTचं सोनं केलं आहे। थेट काश्मीरमध्ये झाला होता एक बुक फेस्ट, प्रचंड पुस्तकं विकली गेली, प्रचंड पुस्तकांची प्रकाशन झाली। तसा गेल्या वर्षी त्याने धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू राजेश पांडे नावाचे जे महाराष्ट्राचे BJPचे सरचिटणीस आहेत त्यांना विषय दिला की तुम्ही पुण्यात करा। भीत आम्ही पुण्यात केला। 11 कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली, 8.5 लाख लोकांनी भेट दिली। आणि मग नुसतं प्रदर्शन नव्हतं, पुस्तकांची प्रकाशनं, पुस्तकावर परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, मजा आली। त्याच्यातून NBTचा जे चेअरमन आहेत डॉक्टर मिलिंद मराठे हे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, व्हेरी ब्रिलियंट मॅन। त्यानेही अध्यक्ष झाल्यापासून याचं सोनं केलं आहे। त्यांनी यावर्षी याचा प्रस्ताव मांडला की इसको बडा करेंगे। यावेळेला 600 स्टॉल असूनही 300 जण वेटिंगवर आहेत। त्यामुळे गेल्या वर्षीच्या 11 कोटी सेलच्या तुलनेमध्ये 50 कोटीचा सेल होईल असं माझा अंदाज आहे। कारण आजच लोकमतने पण डिक्लेअर केलं की तरुणांनी, कॉलेज तरुणांनी 500 ओळी लिहायच्या आणि त्याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल 200 का 100 रुपयाची पुस्तकं ते देणार आहेत, फ्री हे कुपन देणार आहेत। आणि पहिला नंबर ज्याचा येईल त्याला 25,000ची पुस्तकं देणार। राजेश पांडेने मला आग्रह धरला की आपण संपादकांना 25,000च्या पुस्तकाचं कुपन देऊ। त्याला मी मान्य केलं। तर 10 का 12 संपादकांना आम्ही 25,000चे कुपन देणार। माझी जी फिरती ग्रंथालये चालतात 3, त्याच्यावर आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही 100 रुपयाचं कुपन आमच्याकडून फ्री घ्या आणि तिथे जाऊन पुस्तकं घ्या आणि 100 रुपये तुम्हाला प्रकाशकाच्या डिस्काउंट मिळेल। हजारो लोक ती कुपन घेत आहेत। प्रत्येक कॉलनीमध्ये मी 100 पुस्तकाची लायब्ररी दिली आहे, त्यांना मी 1000 रुपयाचं कुपन ऑफर केलं। कॉर्नलीला 1000 रुपयाचं कुपन, तुम्ही जा आणि पुस्तकं खरेदी करा। लोक पण खूप जातील, पुस्तकं खूप जातील। याला 50 कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे। ही मोठी आनंदाची गोष्ट आहे की पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणाई पुस्तक वाचत नाही असा जो समज आहे तो संपला आहे। आज एक अभिनव उपक्रम गेल्या वर्षी केला होता की 12 ते 1 शांतता, पूर्ण पुस्तक वाचत आहे। हजारो ठिकाणी लोक पुस्तकं वाचत बसले आहेत। मी इथे येऊन बसलेलो आहे। तर मला लक्ष्मी रोडलाही चला असा माझा नेता आग्रह धरतो आहे, बापू मानकर, चाललो तिकडे पण जातो। हजारो ठिकाणी लोक, रिक्षावाले रिक्षा थांबवले आणि पुस्तक वाचत बसले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये पुस्तक वाचत बसलेले आहेत। तर हा एक मोठा, लोकांनी वाचावं, जग त्यांना कळावं, वाचण्याने त्याचं विचाराचं विश्वही मोठं होतं, मन मोठं होतं। तर मी वाचतोय डॉक्टर रघुनाथ माशेल, हे इतक्या गरिबीतून वर आले की ते गिरगावमध्ये, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या दिव्याच्या खाली अभ्यास करायचे। 12व्या वर्षापर्यंत त्यांना पायात चप्पल घालायला मिळाली नाही। आता त्यांना जगामधल्या 51 MPhil मिळालेल्या आहेत। 51 MPhil PhD मिळालेल्या आहेत। जगातल्या एवढ्या PhD मिळवलेला, एवढ्या MPhil मिळवलेला एकमेव माणूस मानला जातो। म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत, कुठल्याही क्षणी त्यांना नोबेल पण मिळेल। पण वाचल्यानंतर लक्षात आलं की अरे कोणी काही होऊ शकतं। मन मोठं होण्यासाठी, विशेषतः राजकारण्यांना त्यांचं मन मोठं करण्यासाठी पुस्तकं वाचावीच लागतील। तर कितीतरी मोठी व्यक्तिमत्व राजकारणातली वसंतदादा पाटलांसारखी दिसतील, म्हणजे 7वी पास होते पण अख्खा महाराष्ट्राला तरी दिशा देतील। त्यामुळे मी या उपक्रमाचं खूप अभिनंदन करतो। मला धावपळीचं जीवन सुरू होईपर्यंत नाटकं बघायला खूप आवडायची, सिनेमा बघायला खूप आवडायचं, पुस्तक वाचायला खूप आवडायचं। आता वेळही नाही आणि त्यासाठी एक एकाग्रता लागते, ती नाही। पण हे माझं काम माझी बायको करते। एक एवढं मोठं पुस्तक ती दिवसाला संपवते आणि आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट आहे की जेव्हा आम्ही भेटतो त्या कारण ती कोल्हापूरला राहते, तिची आई आजारी आहे, मी पुण्यात राहतो, प्रवास करतो, तेव्हा ती मला चांगलं पुस्तक ब्रीफ करते। तर मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन की एक तर ऑडिओ बुक्स आले ज्यात चांगला निवेदक अख्खं पुस्तक गोष्टीसारखं सांगतो, आपण फक्त ऐकायचं आहे, मध्ये बंद करायचं। दुसरं डिजिटल लायब्ररी आहे, मोबाईलवर वाचत बसायचं।
एक डिजिटल युनिट असं आलं की 10,000 पुस्तकं सेव आहेत 10,000. आपण फक्त प्रोग्राम टाकायचा की अख्खं पुस्तक वाचायचं. नॉट नेसेसरी इतकं मोठं पुस्तक कॅरी केलं पाहिजे. अशी 10,000 पुस्तकं ही आपल्या मोबाईलवर सेव्ह करता येतात. आणि त्यामुळे योगायोगाने महाराष्ट्राच्या ग्रंथालय विषयाची मिनिस्ट्री माझ्याकडे आहे. म्हणजे कालपर्यंत होती, आता पुढे माहीत नाही. त्याच्या अंतर्गत 11,000 लायब्ररी आहेत. 11,000 गावाच्या लायब्ररी ज्याला सरकार अनुदान देतं. त्यामुळे लोकांना आवाहन करेन की गावामध्ये जर म्हणजे अक्षरशः अडाणी माणूससुद्धा ग्रंथ वाचत नाही असं होतच नाही. मग ते वाचता येत नसेल, आता वाचता येत नाही नावाची स्टेज झाली नाही, पण मग ते ग्रंथ लावतात. ग्रंथ म्हणजे काय, एक ग्रंथ वाचतो आणि बाकीच्या सगळ्यांना ऐकायचं असतं आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक अख्खा ग्रंथ वाचतात. ही आवड आपल्या समाजाला आहे. हा आपलं ठरलं आहे की शांतता पुस्तक वास्तवावर बोलायचं. कितीतरी राजकारणी मला माहिती आहेत की जे प्रचंड पुस्तक वाचतात. देवेंद्रजी स्वतः, इथलं सिद्धार्थ शिरोळे, सिद्धार्थ इतकं वाचतो, सिद्धार्थ इतकं लिहितो. सिद्धार्थची माझ्याप्रमाणे 3-4 माहिती पुस्तकं आलेली आहेत. अशी एक मोठी यादी आहे. राजेश टोपे असे विमानात सुद्धा पुस्तकं वाचताना पाहिजे. अशी एक मोठी यादी आहे. काय माझं जीवन उघडं पुस्तक आहे. मी बंद पुस्तक काही लिहित बसणार नाही. ग्रंथालयांना जो राजश्री आता मिळणार नाही, ग्रंथालय आहे. 11,000 लायब्ररीजना आपण 400 कोटी रुपये वर्षाला अनुदान देतो. त्याचे वर्ग असं